खुशीची बात काय आहे खबर आहे, हल्ली आपला कोकणी माणूस धंद्यातला उतरायला लागला आहे. अशीच आमची एक देशमुख भावकी एक युनिक कॉन्सेप्ट घेऊन मार्केटला उतरलेले आहेत. तो त्यांचा धंदा, त्यांचा शॉप आज मी एक्सप्लोअर करणार आहे. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. कैसे हो सगळे बेस आहो? उम्मीद करताय सगळे बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज मी आहे महाडला, तालुका महाड, जिल्हा रायगड. आपला एक दोस्त आहे बचपनचा, काब देशमुख. तो बेसिकली हे तुडीलची पण लाडवलीतला सेटल्ड आहे आणि त्याने एक युनिक कॉन्सेप्ट ऐसा आणला नाही बिझनेसचा. तो खरोखर आपली रोजमर्राची जिंदगीचा लागणारी वस्तू आहे ती. आणि मला मोब बेस्ट वाटला की आपली कोकणी लोक एक युनिक कॉन्टेंट घेऊन मार्केटला उतरतात. म्हणजे त्यांना कॉम्पिटिशन नाही आणि इन्शाल्लाह धंदा पण बेसच होईल. तर आपण आज ह्या व्हिडिओतून तो त्याचा बिझनेस एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा, इन्शाल्लाह तुम्हाला मी सगळं दाखवता. आता आपण ना एक्झॅक्टली लोकेशनवर पोचलेलो आहोत. तुम्ही हा बघाल, हा उजव्या बाजूला जो आहे ना सिद्धी स्वीट आहे, त्यांच्यावरती शेख हॉस्पिटल आहे. ह्या सिद्धी स्वीट ते शेख हॉस्पिटलच्या खालती सिद्धी स्वीट जो आहे ना हा राईट गलीतलं तुम्हाला जायचं आहे. आतलं मॉडर्न डेंटल क्लिनिक हा लिखलेला आहे ना, हे बघा ही गली आहे. युनिक ब्युटी सलूनच्या बाजूचा गाल आहे. घरगुती स्वाद घर का. जसं मी तुम्हाला आता बाईकवर येताना सांगला की स्टेट बँकचा जो रोड आहे MG रोड, त्या डॉक्टर सनाची जी बिल्डिंग आहे त्याच बिल्डिंगला हवर तुम्ही आतला नाही लाव ना, मग ती आपण हा आयल्या होता युनिक सलूनला. तीनच्याच बरोबर बाजूचा हा गाला आहे. आणि हा कॉन्सेप्ट यायचा आहे की हा काही मशिनरीज आहेत आणि ही चक्की ठेवलेली आहे, गिरीन थोडक्यात. तर आता काय काय काम चालते तुम्हाला दाखवता. आणि हे आमचं दोस्त आहेत काब देशमुख. सलाम अलैकुम. सलाम जनाब, खैरियत? अल्हम्दुलिल्लाह. कैसा बेसा? अल्हम्दुलिल्लाह. मोब दिसाने आले हो. काय जरा मला सांगा, ही एक युनिक कॉन्सेप्ट आहे, तुम्ही काय आणल्या ह्या? जनेत भाई, आपला जो कॉन्सेप्ट आहे हा एकदम घरगुती कॉन्सेप्ट आहे आणि आमचा ब्रँड पण घरगुतीच आहे. तर आता असं आहे की आम्ही चपाती, भाकरी हे सगळे आम्ही बनवतो. बिरिस्ता आहे आमचं, आला लसूणचा पेस्ट वगैरे हे प्रोडक्ट आहेत आणि अपकमिंग दुसरे पण प्रोडक्ट आहेत ते आम्ही अपडेट करत राहू. तर आमचा घरगुतीचा मतलब हा आहे की आम्ही रेडीमेड काहीच नाही आणत. जसे तुम्ही हा बघता, बघा हे आपले गहू आहेत. तर गहू असं आहे की आम्ही पीठ वगैरे रेडीमेड नाही आणत. आम्ही स्वतः गहू दळतो आणि जसं अच्छा, त्यांचं स्वतःचं गहू, चावल, तुम्हाला जे काही रोटी ऑर्डर करायची आहे त्यांच्या ह्या सगळ्या रेडी आहे. ओके, बेस्ट क्वालिटीचा आहे. ओके, एकदम बेस्ट क्वालिटीचं गहू आहेत, चावल पण बेस्ट क्वालिटीचे आहेत एकदम. हां, एकदम. गव्हामध्ये सोलटेक असतात, शरबती असतात, लोकवान असते, आपल्याकडे अलग अलग क्वालिटी असते. आणि आपण म्हणजे असं आहे की प्युअर माल देतो. इव्हन आपण चावराचे रोटीचे जे गहू चावर वापरतो ते पण म्हणजे कसं आपण जाड्याचे जर बोलतो ना, जाड्याचे चावर आपण बोलतो मार्केटला, ते पण एकदम प्युअर. आपण दुसरा खर्च काही मतलब आउटसोर्स काही करत नाही, म्हणजे डायरेक्ट दुकानात ना. आणि आम्ही जी क्वांटिटी आहे ती पण मोप स्टॉकला नाही भरत, कारण की गव्हा काय होईल, कीड लागेल, काय होईल आपल्याला काही खबर नाही. तर आम्ही डेली फ्रेश आणतो. ओके, म्हणजे 10 किलो 15 किलो ॲज पर ऑर्डर. ओके, आता मला सांगा ही ऑर्डर तुम्ही कशी काय पुरवता आणि काय काय पुरवता? आता जशी ऑर्डर जशी चावराची, रावटी, गव्हाची, चपाती वगैरेची आहे ती आम्ही ऑल ओव्हर महाडला देतो आणि तुडीला फिलायला देतो. आणि तुडीला आमचा डिस्ट्रीब्युटर आहे. म्हणजे तो कसा तुम्ही त्याला ऑर्डर देसा, कादीर देशमुख करून तुडीला आहे आणि खानदेशी मुबशीर ह्याला तुम्ही ऑर्डर देसा तर तो मला कॉल करते, मग मी त्याला इथं मिनिटवर धारून देता. आता रेली बात महाडची, तर महाड सिटीला फिलहाल तर मी डिलिव्हरी देता आणि पुढं मग ते आपण माणसा वारव. तर डिलिव्हरीचं असं आहे की म्हणजे तुम्ही मला कॉल करा, व्हॉट्सअप करा, नंबर मी तुम्हाला देईन इन्शाल्लाह.
आणि तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री आहे, पण मिनिमम जो अमाऊंट आहे तो 120 रुपीज हा हवा, तर आम्ही फ्री डिलिव्हरी देतो. आणि जर तुम्हाला 1-2 रोटी हवी तरी पण आम्ही देऊ, पण ती तुम्हाला हया घ्यायला लागेल, कारण की 1-2 रोटीसाठी आम्ही तिथे इतका घेत नाही. दुसरं आपण पीठ दलून पण देतो, म्हणजे आपल्याजवळ मशीन आहे. हा, म्हणजे घरगुती जर घराकुठल्या रोट्या बनवायच्या आहेत तर तुम्ही चक्कीतलं दलून पण देतो. आपण 1 मिनिट, आता तुम्हाला हाय दाखवत्या वहिनीनी गरमागरम व्हायचा पीठ घेतलेलं आहे. वहिनी, काय नाव आपलं? माझं नाव मीना. मीना, कुठून आहात आपण? मी करंजखोलवरून आहे. करंजखोलवरून आलात तुम्ही. इथे चपाती भाकरी हे लाटण्याचं काम करता आणि शेकवायचं काम करता. बरं, ते ह्या आता मला मस्त याची वास येते, चावलाची रोटी बनते. हा बघा, तर आता का जरा आम्हाला ही सांगा, ह्या काय काय आहे आणि कैसा कैसा होतंय तुमचा काम? आता बघा, आता हा जसा आपला चावराचा पीठ झालाय, तिथं गहू आपण दलल्या तर तुला मी सांगताय कैसा प्रोसेस होतो. आता डिपेंड आहे ऑर्डरवर. तर हा गव्हाचा पीठ निघला, आम्ही हा मशिनीत टाकून इथला गुंदून घेतो. ओके, जसं आपण नॉर्मल हाताने गुंततो तर आपल्याकडे मशिनरीज आहेत. तीनच्या बाद आपण पुरा तीनच्या बाद प्रोसेस ऐसा होते की क्वांटिटी किती, जर आपली क्वांटिटी कमी आहे तर आपण चपाती मोस्टली आम्ही हातावरच बेलतो. आणि आपल्याजवळ मशीन आहे, ही मशीन तुम्हाला खायच नाही मिळणार महाड वगैरेला. तर ही मशीन जी आहे ही चालू केली आहे मी. तर जसं आपला आटा बाइंडिंग जायला, म्हणजे जसं आता गोंधून जायला, तर तीनच्या आम्ही तुमचे शीट्स बनवून हा मशीनला टाकतो. ही मशीन तुम्हाला साईज इंची कट होऊन डायरेक्ट रोटी. अच्छा, ही डाय आहे, ही डाय आहे ऍक्च्युअली, हा कटर आहे. आणि रोटी म्हणजे तुमची एकदम सॉफ्ट राहते. तिला काय असं नाही की हातात चीज पाहिजे का काय, खाण्यातलं तुम्हाला ही A1 लागेल, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही, मस्त एकदम. कारण की आमचे कस्टमर, खरं तुम्हाला सांगू तर हा पुरा प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे. कैसा गोंधला जाते, कैसी रोटी बनते, कैसी गरम होऊन त्यांचा आउटपुट काय निघते, तो सगळा मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. अच्छा, ही तागडी दिसते, हिंचा काय मतलब? तागडी ऐसा आहे की आमचा कन्सेप्ट ऐसा आहे की आम्ही कुठला कमी जास्ती नाही देऊ शकत. म्हणजे असं आहे की तुला मी सांगतो, आता आपला जो पेढा असते, जसं आपण कोकणीचा उंडा बोलता ना, हा समथिंग तोच, आपण तो हा चेक करता. तो आमचा जो गव्हाचा जो असतं तो 55 to 60 ग्रामच्या मंदी असते. ओके, म्हणजे 3च्या वरती हा जो पेढा जो असते तो पेढा बोलतात तिला. ओके, तर तो आहे ना गव्हाच्या रोटीचा आमचा 55 to 60च्या मंदी असते. कमी जास्ती आम्ही तिनात काही करत नाही, कारण की जर जाडी असली तर ती कच्ची शिजेल आणि पातळ असली तर ती एकदम कडक काही आलं खाकरा होईल, तर आम्ही तो करत नाही. आमचा एक मेजरमेंट आहे आणि आमची जी साईज असते ती ऑलमोस्ट 8.5 ते 8 इंच असते. ओके, चपातीची इव्हन रोटीची पण, म्हणजे आम्ही जास्ती पण एकदम नरम नाही करत. ओके. आणि आता रेली तुमची बात चावलाची रोटी, तर चावलाची रोटी पण आमचा जो पहिला जो रोटी निघते ती आम्ही वजन करता, ती 70 ग्राम to 75 ग्रामच्या मध्ये येते. कारण की जर जास्तीच जर तिला पण केलं तर तो रबर सारखी लागते ती, आणि पातळ काय मग मजा पण नाही ना चावलाची रोटी खायला. एक मीडियम क्वालिटी, हा एक मंदी असते आमचा, म्हणजे 70 to 75 ग्राम्स. तीनच्या वरती नाही तर त्यांच्या कमी नाहीत, कारण की आम्ही जर कमी आहे तर आम्ही सेटिंग चेंज करतो मशीनची, कारण की मशीनला आमचे स्प्रिंग्स असतात तर ती अप अँड डाऊन होते. तेव्हा पहिली रोटी आम्ही वजन करतो, तर त्या हिशोबाने आमचा मग पुढचा प्रोसेस होते. आणि मग जसे आपली रोटी बनली त्यांच्या शेकायचा प्रोसेस मी तुम्हाला आता दाखवता. आता हे बघा, हा आटा गुंदला जाते, वैद्य हे आटा गुंतात, त्यानंतर आपण पुढचा प्रोसेस दाखवतो. तवसर आपण जरा अजून काब जवळ आपण थोडीशी बात करूया. काब, मला सांगा, महाड आणि आसपासच्या परिसरातील गाव आणि बारकं जर शहर आहे त्यांना डिस्ट्रीब्युटरशिप किंवा घरातलं जर कुणाला रोट्या पाहिजे असतील तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट कैसा करायचा आणि तुम्ही त्यांना कैसा पुरवाल? हा बघा, सगळ्यात पहिले जर बल्क ऑर्डर आहे तर त्यांनी मला, म्हणजे जास्ती ऑर्डर असते ना, तर ऐसा नाही काय मी तुम्हाला 10 मिनिटात लगेच देऊ. मला 3 वाजता एक कॉल करायचा की मला आज 50 रोटी पाहिजे, 100 रोटी पाहिजे. त्या हिशोबात आम्ही प्रिपरेशन करतो, कारण की आमचं जर कमी ऑर्डर आहे तर आता तुम्हाला बघा, मला आत्ता ऑर्डर आहे 20 रोटीची, तर मी थोडाच आटा गुंदलाय, कारण की आटा वेस्ट पण होतं आणि तो क्वालिटी घेत नाही. मग जर आटा स्टोअर होतं, जसं आपण फ्रीजीत ठेवतो का काय, तो आमचा कन्सेप्ट नाही. लिमिटेडच बनवणार, लिमिटेडच देणार. तर दुसरा सीन असा आहे की आता तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला पाहिजे तर सगळ्यात पहिले तुम्हाला लॉजिस्टिक, म्हणजे गाडीची सुविधा, जसे मोस्टली आपले तर मिनिडोर चालतात, तर तुम्ही मला फक्त बोला की मिनिडोरवाला जो देस, आणि जर क्वांटिटी जास्ती आहे तर तो मिनिडोरचा जो खर्च आहे तो मी देईन. जर एखादं असं पॅकेट आहे का काय आहे
तर मग तो तुम्हाला खर्च बेअर करायला लागते. म्हणजे आता जर 100 रुपये 120 रुपयाचा आहे तर मिनिटरवालाच 20 रुपये घेते, मग तो जमणार नाही ना, तर तो तुम्हाला बेअर करायला लागते जो कस्टमर आहे त्याला. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, सगळे माझे 2 नंबर आहे, दोन्ही नंबर देईन मी. आणि दुसरा आहे सर डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही जो बोलता, तर आमचं होलसेल आणि रिटेल हे 2 डिफरंट पार्ट आहेत. तुम्ही होलसेलसाठी मला कॉन्टॅक्ट करा आणि रिटेलचा तर मी रेट नॉर्मली आहे तो आपला नॉर्मली मी बोलताय. पण आपली चपाती जी आहे ती 10 रुपयाला एक आहे आणि चावराची रोटी आपली 12 रुपयाला आहे. आणि बाकी अपकमिंग प्रोडक्टचा मी अपडेट देईन. आणि हे आपला जो बिरिस्ता पण आहे तो बिरिस्ता पण मी तुम्हाला दाखवते, आपली क्वालिटी. आणि अद्रक लसूणचा पेस्ट पण आहे तो तुम्हाला मी सगळं दाखवत आहे. कन्व्हेअर बोलतात, गॅस कन्व्हेअर आहे हा जो कॉन्सेप्ट आहे हा ह्या एरियात हाही नाही. हा स्पेशली मी हल्ला आहे जसे शादी झाली या कोणची मोठे ऑर्डर्स आहेत, फंक्शन्स असतात, सगळं काही आहे. आणि तिनात म्हणजे ऐसा आहे की हिची कॅपॅसिटी पर आवर 1000 चपातीची. अच्छा. हां, पर आवर. पण ती कसं तुम्ही म्हणजे ही मशीन जी आहे ना ती केव्हा यूज होते, तर बल्क ऑर्डर तर हिला कनेक्ट करायची ही मशीन पुरं घ्यायची आणि हा काढायचा. हा मॅन्युअल आहे ना आपला गॅस, हा मग ही काढायची आणि ही पुरं घ्यायची आणि हिला कनेक्ट तिला होते. हिला 2 गॅस लागतात आणि मग हा जो आहे ना हा फिरते. ओके, म्हणजे ती मशीन डायरेक्ट सप्लाय करते रोटी, हिनवर थ्रो करते. हिनवर येते, हा हिनवर येते, हा पट्टा फिरते आणि हा पट्टा 3 वखत फिरते आणि मग डायरेक्ट तुम्हाला फुलका बनवून बाहेर येते रोटी. अच्छा, म्हणजे रेडी टू ईट. फक्त आपण तेल लावून कस्टमरला द्यायचं आहे. तर हिंदी काय होते, शादी वगैरे जी ऑर्डर तुम्हाला यायची, आता तुम्ही बाहेरनं पाव वगैरे घेता, आता पाव पण कॉस्टलीच आहे आणि पाव इज मैदा. तर आपला गव्हाची रोटी मिळते ना. आणि जेव्हा आपले जर पाहुणे येतात तेव्हा 4 म्हाताऱ्यांना वगैरे आपण कसे नाही त्यांना बिमारीचे आहेत का काय, तर आपण त्याला रोटी बनवून देतो. तर सगळ्यांना रोटी द्या ना, काही फरक नाही पडत, कारण की कॉस्टिंग त्यांची कमी होईल तुमची ऑटोमॅटिक. आणि मेन तुम्हाला ओरिजिनल खायला मिळेल, बेस्ट खायला. आणि मेहमान पण तुमची बोलतील नाही रोटी खावलेन, कारण की शादी बियात किंवा रोटी खावत नाही. आणि मी बोलतोय तर तुम्हाला चावराची रोटी खावा तुम्ही, कारण की तुमचं मशीन आहे, तुम्हाला हवी तेवढी रोटी मिळेल. आणि दुसरं पराठे पण आपल्याजवळ आहेत, मलबार पराठा, तर तो पण तुम्हाला मिळेल. आणि मी तुम्हाला पराठ्याचा आपला ब्रँड आहे तो पण दाखवतोय. तर हा बघा आता आटा गोंधून झालेला आहे, म्हणजे पीठ मलून झालेलं आहे. आता वहिनी हा गॅस पेटवत आहेत आणि काब आता त्यांच्यावरती प्रोसेस करते आहे लावायचा, कारण की तो चिपकत नाही. म्हणजे आता हा इला आहे ना, आता हा थोडा गुंदून घ्यायचा, म्हणजे तो आतला स्टिकी नाही राहत. इथला असं प्रेस करायचं, कारण हा आमच्या मशीनसाठी करतो आम्ही. हा तुम्ही बघू शकता, म्हणजे बघा ही आपली हा याचा बेड. आता हा उंडा हातावर बनवणार नाही, मग तुम्हाला दाखवते ना यांच्यात. आता त्या घेऊन जातो. आता ही जी आहे ही अख्खी शीट आहे टाकणार. हा, आता तुम्हाला मी दाखवते. ओके, थोडासा तेल आहे ना, थोडासा, म्हणजे तेल जास्त नाही, फक्त चिपकला म्हणजे हातातलं आपण घरात हातातलं उंडा बनवतो ना, तो ऐसे शीट बनवून डायरेक्ट टाकताय. आणि ही मशीन आमची चालू केली आणि तुम्हाला म्हणजे हा आमचा ऑपरेटिंगचा पार्ट आहे. तर मी दाखवतोय तुम्हाला एक थोडंसं तुमच्या इन्फॉर्मेशन साठी. हा बघा, आमचा हा चावराचा पीठ जाते. ही बघा, ही तुमची रोटी निघली. आता ही आहे कट होते ह्या डायवर. ही अशी रोटी कट झाली आणि हा वेस्टेज जो असते तो आम्ही काढून पिण्यात ठेवतो. आता जसं आमची मी तुम्हाला बोलतो, आम्ही फर्स्ट रोटी मी मोजतो. ओके, बरोबर. तर ही बघा, ही रोटी आमची आईली, ठीक आहे. ही बघा, ओके. आणि हिला आम्ही वजन करतो. तर हे बघा 77 ग्राम आहे. ते बघा, म्हणजे आमची रोटी परफेक्ट आहे. 1-2 ग्रामने आम्ही तिला काही नाही करत, पण 78 वगैरे वर नाही जात आम्ही, कारण की होईल काय ती रोटी एकदम रबर लागेल. मग तेव्हा आता ही रोटी मी मीनाताई जो देत आहे, मीनाताई ही घ्या जरा, तवा दाखवाय ना मीनाताई. हे बघा, ही रोटी तुमची एकदम गोलच्या गोल आहे. आता हा कोणतीही चावराची रोटी ऑटोमॅटिक बेक नाही होत, म्हणजे हा मशीनवर चावराची रोटी बेक नाही होत, ओनली गव्हाची होती. आणि हिनवर तुम्ही तवाच घ्यायला लागते. आणि आमचे तवे बिवे पण बघू शकता, क्लिननेस बघू शकता, हायजीन कैसा आहे तो बघू शकता तुम्ही. बघा रोटी फुगते बघा विनीत भाई, ही बघा, ही बघा,
तुमच्या समोरचीच रोटी आहे. ही बघा, ही बघा. आमची मम्मी बोलते रोटी फुगली म्हणजे भूक लागली. माझ्या पोराला भूक लागली तेव्हा रोटी फुगली. ही बघा, ही बघा, ही बघा. ही ना फुलते म्हणजे डिपेंड आहे. तवा आता फर्स्ट रोटी आहे ना आपली. येस, ही बघा, मस्त. ही बघा कशी फुगते. बघा आता मी तुम्हाला आणखी एक रोटी काढून दाखवण्याची. ही बघा, तुम्ही ऐशाबद्दल आणखी रोटी काढू शकता. तुम्हाला काही ही नाही आहे. तुला फक्त हा पीठ आमचा ऑटोमॅटिक मशीनवर जाते. हा बघा, हे बघा. हां, ही रोटी ह्या बाजूला आहे. ती तिथं गेला, ती रोटी तिथनं तिथं जाते. जर आपण ऑटोमॅटिक चपातीची मशीन लावली ना तर तिथे ट्रान्सफर तिथं जाते. हां, आता बघा, आता तवावर तापल्याबरोबर हां, ही बघा. आता ही मशीन बघा, ही टतरल ओके. इथं परत आम्ही जॉईन करतो. हां, ती रोटी जरा बघू. ती रोटी हा, बघू ही दे. घ्या ना रोटी, दिलं बाई. आता ही तुम्ही तोडून बघा. हां, मस्त गरमा ही बघा, गरम. बिस्मिल्ला बोला तुम्ही. बिस्मिल्ला बोलून आपण हिंडला आता तोडूया. बघा, ही बघा. काय है निजदा बिजदा काय होय? आणि भिजता नाही तुला इन्शाल्लाह परत याल ना तेव्हा बेहतरीन, बेहतरीन, ही रोटी बेहतरीन. बघा. आणि हे बघा, हे बघा, मस्त मस्त मस्त. ही बघा. टेस्ट बघून द्या तुम्ही जरा. टेस्ट खाऊन बघा जुनेद भाई. मी आणि हिचा हिना मी हिचा टेस्ट बघताय रोटीचा. बिस्मिल्ला. तुला काही वाटणार नाही. अमेझिंग, अमेझिंग टेस्ट. काही अगदी घरात बनवल्यासारखाच तिला चव येईल. आपण नाव पण घरगुतीच ठेवलं ना. हा. आपलं नावच घरगुती आहे. म्हणजे तुम्हाला एव्हरी प्रोडक्ट इन हाऊस बनते आपलं. तर तुम्हाला तिथं काहीच नाही. आणि आपण तुम्ही माझी फ्रीज चेक करू शकता. तुम्हाला तुमचं एक पण मला तुम्ही पीठ दाखवायचं आपण ठेवतच नाही. आपला डेली फ्रेश. व्हेरी गुड, नाईस कॉन्सेप्ट. आणि हे बघा, आता ही रोटी आहे. ही बघा बघा ना फुगते कशी. तर हा एक बघा, ही रोटी बघा कशी आहे. हा कन्सेप्ट जो आहे ना मार्केटला मोप आहे. मलबार पराठा आपण बोलता वेळेला. तर हा आपला एक ब्रँड आहे जो सगळ्यात पहिले प्युअर व्हेज आहे. काही लोक अंडा वगैरे पण टाकतात तर कुला नाही जमत, एलर्जी काहीचं काय. तर हा प्युअर व्हेज आहे. दुसरीच्या जिन्यात कोणताही केमिकल ही आपला प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच नाही. फक्त मैदा, पाणी आणि तेल आणि नमक बस. आणि हा आपला इनहाऊस प्रोडक्शन आहे. DS नावाने आपला प्रोडक्ट येते. हा तुम्ही बघू शकता. आणि हा तुम्हाला अवेलेबल महाडला आहे, म्हसल्याला आहे, श्रीवर्धनला आहे, तुडीलला आहे. आता तुम्हाला जसं महाडला तुम्ही बोलले तर KD मार्टला आपला प्रोडक्ट अवेलेबल आहे. तुमच्या श्रीवर्धनला जर तुम्हाला घ्यायचं आहे तर ट्रॉली स्टॉप करून एक शॉप आहे, त्याला पण आपण माल दिला आहे. आणि म्हसल्याला ऑल इन वन करून डिगी रोडवर एक शॉप आहे, त्याला पण माल दिलेला आहे आपण. तर तुम्ही त्याजवळ घेऊ शकता. आणि आणखी कुल्ला पाहिजे यांची डिस्ट्रीब्युटरशिप तर मी देतो की पुरा रायगड जो आहे तो माझ्याजवळ आहे. म्हणजे आपला घरगुती ब्रँड जो आहे त्यांच्याजवळ आहे. आणि तुम्हाला जर डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे तर मला कॉल करा आणि तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकता. तसाच आपला जो दुसरा आपला इनहाऊस प्रोडक्शन आहे तो आपल्या घरचा आहे. आम्ही स्वतः हा प्रोडक्ट बनवतो. म्हणजे आम्ही यहाँ तक के कांदा खरीदण्यापासून पर्यंत बिरिस्ता बनसतो, पॅकिंग करसतो, पूर्ण प्रूफ ठेवतो की आम्ही हा कवा बनवल्यावर डेट वाईज आम्ही व्हिडिओ बनवतो. वीकली 1 ते 2 वखत आम्ही बनवतो. जास्ती आम्ही काढतो की तो खराब होईल. तर हा तुम्ही प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो आहे मी. हा बघा, हा आपला, हा बघा, हा 2 दिवस पहिले बनवलेला आहे माझा. हा बघा, हिना कुठलाही म्हणजे आपण बोलतो ना कोबी बिबी हा काही नाही. कारण की मार्केटला मिळते कोबी वगैरे मिक्सिंग. हा आपला काही नाही. हा बघा, हा प्युअर कांदा आहे. प्युअर कांदा. आणि क्रंच बघा, हा 4 दिवस पहिला क्रंच आहे का. हा क्रंच पाहिजे. आणि हा बिर्याणीला तुम्ही चुरून टाका, कैसा पण टाका, तुम्ही वापरू शकता. तसाच आता जसे ही पॅकिंग आहे, ही 1-2 दिवसांनी कतारला जाणार आहे. आपला माल पुरा बहिरूनला जाते. कतार, सौदी वगैरे सगळ्यावर जाते आपला माल. म्हणजे लोक येऊन घेऊन जातात किंवा ऑर्डर देतात. तर हा 3 किलो बिरिस्ता हा कतारला जाते. वेनसडेची जाणार आहे आपला. सकाळ घेऊन जाते, वेनसडेची कतारला फ्लाय होईल. तर हा पण आपला एक हिट प्रोडक्ट आहे. हा वाज बेस आहे हिला. प्युअर सनफ्लॉवर असते आपला. मस्त. ऑइल पण आपण पाम ऑइल वगैरे काही वापरतो कारण की आपण आपल्या बहिणी खाणार आहेत. समजलं. कारण की हा जो आहे ना, आता तुम्ही बिरिस्ता बनवायला जाल तर तो एक टाइमपास होते. कारण की आता कसं आपण शाळेची पोरा वगैरे एकदम बिझी लाईफ आहे. तर हा एक इझी कन्सेप्ट आहे. आणि मेन कसं हा हेल्थशी रिलेटेड आहे. तर आपण हिला चोरी नाही करू शकत. हिला आपण तो काम आपण करू नाही शकत. तर आपला माल प्युअर आहे ही गॅरंटी आम्ही घेतो. आता ह्या बघा वहिनीने गव्हाचं पीठ पण बनलेलं आहे. चावलाचं झाल्यानंतर आता आपण ह्या तुम्हाला गव्हाचा दाखवतोय. गव्हाचं उंड आहे.
काप घ्या बघून द्या, ह्याचं आम्हाला वजन दाखवा आता. आता हा तुला मी जसं मी बोलला की आम्ही वजनवरच देतो, कारण लोकांना कमी पण नाही गेलं पाहिजे आणि जास्ती पण नाही गेलं पाहिजे. आता बघा हा 58 ग्राम आहे. तर आम्ही जर थोडा पण कारल्यावर तर 55 ग्राम येते. ओके, तर हा 55 ग्राम झाला. आता हा 57 आहे, तर फरक नाही पडत. तर हे आता मी आहे देते ताईला. आता ताईची रोटी बनवतो. आता हे मॅन्युअली हे हाताने लागणार आहे. कारण की बल्क ऑर्डरला आम्ही ऑटोमॅटिकवर जातो हो. आणि मग मशीनवर घेतो आम्ही. कारण की आता सिंगल ऑर्डर आहेत. आता आज आपला आता हो 5-10 रोटे काय हाताने केलेले परवडतील. कारण की मशीन चालू होते ना तेवढी. त्यावर लाईट बिल वाचत. वहिनी ह्या चपात्या लाटतात. आणि हे बघा हे चपाती आपली लागते. आता वहिनीने ह्या चपाती लाटले नाहीत आणि काप आता त्यांना मापणार आहे. साईज किती जाईल ती बघा. ह्या हे बघा 8.5 इंच म्हणजे ही भुजल्यावर आहे ना थोडी कमी होते. ओके, तिचं पाणी उडते तर ती थोडी कमी होते. आम्ही पहिले 8.5 बनवतो, जास्ती 9 इंच पर्यंत मी नाही जात. ओके, आणि कारण की मग पातळ होते ती. तेव्हा आम्ही 8.5ची 8ची करतो, मग ती श्रिंक होते थोडी. ओके, आणि मग तुम्ही जाड असते. वहिनी घ्या तिला इकडे बघू तवावर. तुम्ही हे करा आउटपुट कसं दिसतंय तिचं. ही बघा ही रोटी आहे आपली नॉर्मली. तोडून बघा ना तुम्ही. मस्त बघा हात जरेल माझा मग गरम. हे बघा. अरे मस्त मस्त. जुनेद भाई आता इंशाल्लाह अन करीब रमजान करीम आहे बरोबर. आता म्हणजे आता थोडे दिवसच राहिलेत. 28 तारखेला इंशाल्लाह रमजान आहे. तर आम्ही कन्सेप्ट थोडासा चेंज केलं की अक्सर आपण बघतो की आपले जे घरचे बहिणी बिनी आहेत ते टोटली बिझी असतात कामातलं. इबादतला टाईम नाही, हा नाही तर नाही. तर आम्ही काय केलं, नवीन टायमिंग चालू केलं. म्हणजे सांजची 4 वाजल्यापासून रातची 10:30-11 वाजेपर्यंत आम्ही हा अवेलेबल आहोत. आणि कुल्ला पण रोटी चपाती पाहिजे त्यांनी ऑर्डर करा. जैसा डिलेवरीचा टाईम होईल आम्ही तिला देऊ. आणि दुसरं त्यांच्या संघात तुम्हाला बिरिस्ता वगैरे पण आमच्याजवळ मिळेल. पराठे अवेलेबल आहेत आणि दुसरे प्रोडक्ट येईल तर मी तुम्हाला अपडेट करीन. तर बघा आपल्या कोकणी भावाने एक बिझनेस स्टार्ट केला नाही आणि आपली रोजमर्राची जरूरतची चीज आहे आणि एक युनिक कॉन्सेप्ट असा मार्केटमध्ये आलेला. तर आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. उम्मीद करतोय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असती तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.